पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भूमिका मांडण्यासाठी खासदारांची टीम परदेशात पाठवण्यात आली होती। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय शिष्टमंडळाने 2 दिवसीय UAE दौरा केला। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त अरब अमिरातीने तीव्र निषेध केला होता। भारतीय शिष्टमंडळाने दहशतवादाविरुद्धच्या UAEच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। UAE मधील स्थानिक वृत्तपत्रासोबत खालीज टाइम्स या प्रसिद्ध वृत्तपत्रानेही याची दखल घेतली आहे। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामधून 7 डेलिगेशन्स वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचा संदेश 140 कोटी भारतीयांचा संदेश घेऊन निघालेला आहे। एक डेलिगेशन आमचा आहे जो गेल्या 2 दिवसापासून UAE मध्ये आहे आणि पुढे आफ्रिकेला देखील आम्ही जाणार आहोत। हा संदेश आहे झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम। आता दहशतवादाला सहन करणार नाही भारत। आज UAE हा पहिला देश होता जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्याच्याबरोबर इमिजिएटली लगेचच भारताबरोबर उभं राहण्याचं काम आणि पहलगाम हल्ल्याची निंदा करण्याचं काम UAEने केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।